नागपूर महानगरपालिकेची निवडणूक पार पडली, मतमोजणी पार पडली आणि भाजपला इथं चांगलं यश मिळालं। पण भाजप ही 365 दिवस आणि 24 तास निवडणूक मोडवर असते असं म्हटलं जातं। त्याचं उदाहरण इथं दिसतंय। आणि आता नागपूर महानगरपालिकेची निवडणूक संपल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी नागपूरच्या भाजपच्या वतीनं पदवीधर मतदारसंघासाठी बैठक घेण्यात आलेली आहे। आणि पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक 7-8 महिन्यांना अपेक्षित आहे, त्यासाठी बैठकांचे सत्र जे आहे ते सुरू आहे। बाल्या बोरकर या ठिकाणी दिसत आहेत, भाजपचे नेते आहेत। आणि आता ज्या पद्धतीनं यश मिळालेलं आहे, या सोबतच इतर जे नगरसेवक आहेत ते सुद्धा इथे जल्लोष करतायत। पण काल ज्या पद्धतीनं यश मिळालं भाजपला महानगरपालिकेत, या प्रभागामध्ये 4 जण निवडून आले, ते बाजूला ठेवत, जल्लोष बाजूला ठेवत या ठिकाणी आता पदवीधर निवडणुकीची बैठक तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्ष जे 24 तास 365 दिवस इलेक्शन मोडवर असतो असं म्हटलं जातं, त्याचं हे उदाहरण दिसतंय। बाल्या बोरकर माझ्यासोबत आहेत, नगरसेवक म्हणून ते निवडून आलेले आहे आणि आता दुसऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागल्या। भाऊ, काय सांगाल? आता काही तासच झाले, सगळं फ्री झाले, गुलाल वगैरे निघायचं आहे अजून, आणि दुसऱ्या निवडणुकीच्या तयारीला तुम्ही लागले आहात। आमचे नेते माननीय गडकरी साहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय बावनकुळे साहेब आणि कृष्णाभाऊ खोपडे हे जे नेते आहे की इलेक्शन संपल्यानंतर दुसरे इलेक्शनची तयारी संघटनेमध्ये हे आमचे 365 दिवस भाजप काम करते। म्हणून आम्ही काल इलेक्शन आम्ही 4 उमेदवार जिंकलो आणि आज आम्ही ग्रॅज्युएट मतदारसंघाचे जे फॉर्म भरायचे आहे त्याची आज मीटिंग बोलवली। आणि ते मीटिंग बोलून आणि दुसरं बी एक पर्याय होता की आमचे जे काही ठिकाणी मतं कमी भेटले होते त्याच्याबद्दल बी आम्ही एक अदल खोलमध्ये घेऊन कोणते म्हणजे काहीतरी कुठेतरी विचार केला पाहिजे, अजून समोर जाऊन त्या बूथमध्ये तयारी केली पाहिजे, याबद्दल आम्ही मीटिंग बोलवली होती। ताई, तुम्ही सांगा, इतके महिने तुम्ही काम केलं असेल, आता यश मिळालं, तिकीट मिळालं तुम्हाला, आता यश मिळालं आणि तुम्हाला कामाला लावलं परत भाऊंनी आता। जी हाँ, सबसे पहले तो मैं अपने शीर्ष नेतृत्व देवेंद्र फडणवीस जी का, मार्गदर्शक नितिन जी गडकरी और मेरी प्रेरणा माननीय कृष्णा खोपड़े जी, और मेरे साथ मेरे बड़े भाई इस प्रभाग में मिले हैं बाल्याजी बोरकर और सभी बालू रारोकर जी, अर्चना ताई, हम सब मिलकर अच्छा काम करेंगे। एक खास बात ये है कि पिछले टर्म में जहाँ से मैं खड़ी हूँ वहाँ सफलता नहीं मिल पाई थी भारतीय जनता पार्टी को, और इस बार जनता ने पूरा विश्वास पूरे पैनल को देते हुए काफ़ी ज़ोरदार जीत हम लोगों को दी है। तो इसके लिए हम भी उत्सुक है काम करने के लिए और बिल्कुल करेंगे। आपण पाहू शकतो की आता 365 दिवस ज्या पद्धतीनं संघटनेचं काम भाजपच्या वतीनं चाललं असतं, त्याचंच हे उदाहरण आहे की आता ग्रॅज्युएट मतदारसंघासाठी सुद्धा मीटिंग जी आहे ती निवडणुकीच्या अवघ्या काही तासानंतरच मतमोजणीच्या इथे आयोजित करण्यात आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।